आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघामधली यादी वाचून दाखवत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले आहेत। वरळीमधल्या भोरीचा मार्ग इथे आंबेडकर नगरमध्ये एका छोट्या घरामध्ये 38 जण राहत असल्याचं मतदार यादीमध्ये दाखवण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय। ज्या घराचा उल्लेख आदित्य ठाकरे यांनी केलाय तिथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांनी। मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ आहे ते विशेष करून मुंबईतल्या वरळी मतदारसंघामध्ये म्हणजे आदित्य ठाकरे ज्या वरळी विधानसभेतून लढले त्याच मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने घोळ आहे याचे अनेक पुरावे जे आहेत ते आदित्य ठाकरे यांनी सादर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सादरीकरण त्यांनी त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यामध्ये प्रामुख्याने एका घराचा उल्लेख करण्यात आला होता, भोरीचा मार्ग, ज्या घरामध्ये एकूण 38 मतदार राहतात असा दावा जो आहे तो निवडणूक आयोगाने केला होता। जो आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ दाखवला होता त्या व्हिडिओच्या घराच्या भिंतीवरती असा GS008 अशा प्रकारचा नंबर जो आहे तो असलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर त्यांनी घरातला व्हिडिओ देखील जो आहे तो आपल्याला दाखवण्याचा पाहायला मिळाला होता। तेच घर आहे, अगदी छोटंसं 10x10चं हे घर आहे, 10x10 पेक्षा कमी असेल हे घर आहे। ह्या घरामध्ये 38 मतदार राहतात असा दावा जो आहे तो निवडणूक आयोगानं मतदार यादीमध्ये केल्याचा आदित्य ठाकरे यांनी दावा केला होता। सध्या भाडुत्री जे आहेत ते या ठिकाणी राहतात, मतदार जे स्वतः मतदार आहेत ते या ठिकाणी राहत नाहीत। अशाच प्रकारे अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ जो आहे तो निवडणूक आयोगाने केला आणि त्याचाच पर्दाफाश जो आहे तो आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला। उदाहरण दाखवलं होतं, जो भोरीचा मार्ग हे घर होतं, आंबेडकर नगरमधील घर होतं, त्या घरामध्ये येऊन आपण फॅक्ट चेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणचे जे भाडुत्री आहेत ते बोलण्यासाठी नकार देत आहेत। परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्ही गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी भाड्याने राहतोय आणि जे मूळ मालक आहे ते मूळ मालक या ठिकाणी राहत नाहीत असं देखील माहिती जी आहे ती या ठिकाणी या भाडुत्रींनी दिलेली आहे। कॅमेरामन रोशन गायकवाडसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।